हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द चॅनल यू अकॅडमी. माझं नाव आहे उदय अहिरे व आज मी तुमच्यासाठी एक खास गोष्ट घेऊन आलो आहे. जलसंपदा विभागामध्ये ज्या लोकांनी फॉर्म भरले होते त्यांचे हॉल तिकीट उपलब्ध झालेले असून ते कसे डाउनलोड करायचे हे आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. आता सर्वात आधी गुगलला आपल्याला wrd.महाराष्ट्रा.gov.in ही जी वेबसाईट दिसत आहे ही सर्च करायची. बघा मी याच्यावर क्लिक करतोय. सर्च केल्याबरोबर आपल्याला एक पेज ओपन होताना दिसेल. त्यानंतर आपल्याला उजव्या साईडला 3 रेषा दिसत असतील बघा. ह्या 3 रेषा यांच्यावर क्लिक करायचं आहे. जसे आपण तिथे क्लिक केलं की क्लिक केल्याबरोबर पुन्हा काही मेनूज आपल्याला दिसतात. त्यापैकी आपल्याला सर्च करायचं आहे बघा सरळ सेवा, कारण आपण सरळ सेवा देतोय बघा या ठिकाणी सरळ सेवा. जसे आपण त्या एरोवर क्लिक करू की या ठिकाणी 2 ऑप्शन होत आहेत बघा, सरळ सेवा 2019 आणि सरळ सेवा 2023. तर आता 2023 चालू म्हणून आपण 2023 वर क्लिक करणार. जसे आपण क्लिक करू त्याच्यानंतर बघा काही माहिती आपल्याला भेटते की ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता येथे क्लिक करा. तर आपल्याला त्याच ठिकाणी क्लिक करायचं आहे बघा, क्लिक हेअरवर. मग जसं आपण क्लिक करू की आपल्याला एक माहितीचा पेज ओपन होतं. या ठिकाणी दिलं आहे रजिस्टर आणि लॉग इन, म्हणजे आपल्याला स्क्रोल डाऊन पण करायची गरज नाही. तर आपल्याला काय करायचं आहे, फक्त लॉग इनवर क्लिक करायचं आहे. लॉग इनवर क्लिक केल्याबरोबर आपल्याला लॉग इन उमेदवार लॉग इन अशी माहिती भेटते. या ठिकाणी तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर असेल तो तुम्ही टाकायचा आहे. त्यानंतर पासवर्डच्या ठिकाणी पासवर्ड आणि हा जो कॅप्चा दिला आहे हा जसा तसा इथं पेस्ट करायचा आहे आणि नंतर लॉग इन म्हणायचं आहे. लॉग इन केल्याबरोबर तुम्हाला तुमची जी अपलोड केलेली माहिती असेल ती दिसणार आहे व तुमचं हॉल तिकीट म्हणून डायरेक्ट जनरेट होणार आहे. ठीक आहे, धन्यवाद.